नाही केला दुसरा आणून वाढवतो ही केंद्र चिना पोहे ते परंडा परिसर आणि आपण आता परंडा तालुक्यातील बोत्रा परिसरामध्ये आहोत. आपण पाहिले तरी नदीच्या कडेला जाऊ दे. मीडियाची आपली सगळी टीम आलती एक एसटीच्या अलीकडे गाव सीना नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय आणि सीनेच्या पात्राच्या आजूबाजूला येणारे जी गावं आहेत जवळपास 20 ते 25 गावांना याचा मोठा फटका बसलाय. आता आपण अशाच एका गावात जातोय की जे गाव जे गेल्या 5 दिवसांपासून संपर्काच्या बाहेर आहे. तिथं प्रशासन पोहोचत नाही, गावातले शेतकरी त्यांचं दूध बाहेर आणू शकत नाहीत, कुणी आजारी पडलं तर त्याला उपचार मिळत नाही आणि अशा समस्येनं पुराच्या पाण्यामध्ये वेढलेल्या गावामध्ये आपण जातोय. हा समोरचा रस्ता बघितला तर खरं तर प्रमुख रस्ते जे गावाचे आहेत ते पूर्णपणे पाण्याने वेढलेले आहेत आणि आता गावाच्या शिवावरून जाणारा हा पांदेने रस्ता आहे, त्यावरूनही पाणी वाहत आहे. हा एकमेव रस्ता आहे की ज्या गावकऱ्यांना या रस्त्यावरून ये जा करण्यात येते आणि दूध घेऊन जाताना गावाच्या बाहेर जाताना मोठी कसरत करावी लागते आणि म्हणूनच आता आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून हा गावातला प्रश्न जाणून घेण्यासाठी जातोय. हा सीनेचा कालवा जो आहे गावात आलेला त्याचं पाणी आपण पाहू शकतोय की जे शेत शिवारात पाणी गेलेलं आहे आणि याच पाण्यामुळं मोठं नुकसान झालेलं आहे. खरं तर गावाच्या चहूबाजूला पुराचा वेढा आहे, त्यामुळं जे शेती पिकं आहेत ते पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली गाळली गेलेले आहेत. ते किती नुकसान आहे हे आता आपल्याला दृश्य स्वरूपात दिसणार नाही, मात्र पुराची जी व्याप्ती आहे ती गावाच्या चहूबाजूला आहे आणि याच गावाचा लोकांचा आक्रोश दाखवण्यासाठी, लोकांच्या वेदना दाखवण्यासाठी या गावामध्ये आपण जातोय. आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, बोत्रा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.